मळ्यात मळ्यात या नाटकाचा प्रयोग नुकताच पार पडला आणि आपल्याबरोबर या क्षणी या नाटकाची संपूर्ण टीम आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की हे नाटक नक्की कशा पद्धतीने करतायत आणि ते किती वेगळं आहे ते. अभिजित, आजपर्यंत आम्ही तुला ओळखत होतो तो अनेक अवघाची संसारासारख्या मालिकांचा लेखक म्हणून किंवा सिनेमे पण अनेक तू लिहिलेस. पण इतक्या दिवसानंतर तुला मुळात हे नाटक दिग्दर्शकही करावंसं वाटलं, त्यात कामही करावंसं वाटलं आणि लिहावंसंही वाटलं. काय नक्की विचार होता यामागे? ॲक्च्युली काय झालं की बऱ्याच दिवसांपासनं खूप इच्छा होती मनात की थिएटरशी थोडा संपर्क तुटला आहे. म्हणजे असा तुटला म्हणजे मी बघत होतो नाटकं, बाकी नाटकांना जात होतो, हे सगळं सुरू होतं. पण आतून एक थिएटर करायची जी इच्छा होती ती कुठेतरी थांबल्यासारखी वाटत होती आणि मला असं वाटलं की नाही, 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 मला ते करायला पाहिजे बिकॉज म्हणजे मी ज्यांच्याकडे शिकलो आहे किंवा माझं एक तत्त्व आहे की थिएटर सारखी दुसरी थेरपी नाही आहे. आणि म्हणजे त्याने तुम्ही फ्रेश होता, एक वेगळं काहीतरी करायला उद्युक्त होता आणि म्हणून मला असं वाटलं की आपण थिएटरला पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून एक दीर्घांक स्पर्धा होती ज्याच्यामध्ये मी पहिल्यांदा एक कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात होता, त्याच्यावरून एक गुंफून एक नाटक तयार केलं आणि आम्ही ते त्या स्पर्धेत केलं, ज्याच्यात आम्हाला तिथे एक स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला. आणि त्यावेळेस तालमीच्या वेळेस शिबूला ते नाटक खूप आवडलं आणि त्याने म्हटलं की याच्यात 2 अंकी नाटकाचा जर्म आहे कुठेतरी, हे मोठं होऊ शकतं आणि कमर्शियलला आपण हे करू शकतो. जर तुम्हाला उत्तम 2 अंकी नाटक बनवून दिलंच तर मी त्याचं नक्की प्रोफेशनलला नाटक करणार. मला ते चॅलेंज वाटलं आणि मी म्हटलं चला एक मित्र म्हणून आणि आम्ही सगळे म्हणजे समिधा ॲज माझी वाईफ आणि अमृता, मैत्रीण आणि राजू, चिन्मय हे सगळेच त्या नाटकासाठी आमच्या पाठीशी उभे राहिले आणि मग मी आणि शिबूनी मिळून ते नाटक करायचं असं फायनली ठरवलं आणि मग आता ते होत आहे. तर ॲक्च्युली खूप छान वाटतं आहे की सिरियल आणि सिनेमा जी वेगवेगळी माध्यमं आहेत ते करत असताना नाटकाशी माझी जुळलेली नाड जी इतके दिवसापासून तुटलेली म्हणण्यापेक्षा जरा दुरावलो होतो, पुन्हा ते तिथे आलो तर फार घरी आल्यासारखं वाटतं आहे. पण मुळात त्यात मुख्य भूमिका करावी, कारण तसं तुला का वाटलं? कारण का शक्यतो तू जेव्हा डिरेक्टर असतो आणि लेखक असतो आणि ते दोन्ही भूमिका जेव्हा बजावत असतो तेव्हा ॲक्टिंगपासून शक्यतो तो दिग्दर्शक लांब राहण्याचा प्रयत्न करतो. पण तू तसं केलं नाहीस, लीड रोल स्वतःकडे घेतलास का? नाही, असं काही नाही. ॲक्च्युली ना काय झालं की मुळात या नाटकाचं जे पात्र आहे जे मी करतो अश्विन, तर त्याचं प्रोफेशन लेखकच आहे आणि तो थॉट कुठेतरी त्या लिखाणातनं आला होता आणि कुठेतरी मनात इच्छा पण होती की बरेच दिवस झाले असं स्टेजला नमस्कार करून आपण स्टेजवर उतरलेलो नाही, खरं सांगतो. आणि मला ते करायची इच्छा होती म्हणूनच मी म्हटलं चला आपण करूया, दीर्घांकाच्या रूपाने का होईना मी नाटक करीन असं मी ठरवलं. आणि फायनली असं झालं की जेव्हा प्रोफेशनल नाटकाबद्दल विचार झाला त्यावेळेस मला शिवदर्शन साबळेंनी ही अटच घातली की मला हे ॲज इट इज आणि जे कास्टिंग आहे त्या कास्टिंगमध्येच नाटक हवं आहे. कारण ते त्याला वाटत होतं की ते अगदी जेन्युइन आहे, त्या सगळ्या कॅरेक्टर्सला सगळे लोक सूट करत आहेत. सो मला नवीन नाटक करायचं आहे, मला वेगळ्या धाटणीचं नाटक करायचं आहे, मला वेगळं नाटक करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही एक नवीन फळीचे कलाकार किंवा नवीन जरी असले माझ्यासाठी तरीही त्या नाटकाला ते सूट करतात. म्हणून आम्ही मग नंतर कास्टिंगमध्ये काहीही बदल केले नाही. एक कॅरेक्टर जे पहिल्या नाटकात नव्हतं ते मात्र मी इंट्रोड्यूस केलं याच्यामध्ये, जे चिन्मय पाटसकर करतोय. बाकी ॲज इट इज आम्ही जे करायचो तेच करतोय बाकी सगळे. बरं समिधा, अभिजित बरोबर तू एवढं काम स्वतः देखील करतेस, टेलिव्हिजनवर करतेस, हे करतेस. पण नागपूरमध्ये असताना एकत्र तुम्ही रंगभूमीवर काम केलंही असेल. पण आता या नाटकात एकत्र वावरताना नक्की कसं वाटतं? कारण पॅरलल रोल आहे आणि तो करताना तू देखील एन्जॉय करते असं मला दिसतंय. हो, इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. कारण मी आणि अभिजित नाटकामुळेच एकत्र आलो. जरी माझा हा 4थीपासनाचा मित्र आहे, नंतर आम्ही नाटकाच्या निमित्तानं एकत्र आलो, नंतर वी गॉट मॅरिड. पण अल्फा करंडक जेव्हा आम्ही एकत्र करत होतो त्यावेळेपासून आज 12 वर्षानंतर मी त्याच्याबरोबर एकत्र काम करते आणि ह्या दिवसासाठी आम्ही खूप वर्ष वाट बघितली की मला आणि त्याला पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र काम करायचं होतं. आणि शिवदर्शन साबळेंच्या निमित्तानं हा योग आला, त्याबद्दल खरंच थँक्यू शिबू. आणि अभिजितनी तिन्ही जबाबदाऱ्या खूप चोख निभावण्याचा प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनाही ते नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. एक वाईफ म्हणून मला थोडंसं टेन्शन होतं, खूप स्ट्रेस होता आणि एक ॲक्ट्रेस म्हणून खूप मजा येत होती करायला, कारण माझा पण तो आवडता दिग्दर्शक आहे. कारण माझ्या आयुष्यातला पहिला दिग्दर्शक तो आहे नागपूरला असताना. त्याच्यामुळे ट्युनिंग चांगलं आहे, केमिस्ट्री चांगली आहे. सो काम करताना खूप मजा आली त्याच्याबरोबर आणि येते कायम. स्वीटीचं जे कॅरेक्टर तू करतेस ते पॅरलल पण आहे आणि अनेक त्याच्यामध्ये चढउतार देखील आहेत. तर ते करताना नक्की कसं वाटलं? की अनेकदा त्याच्याकडनं म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पटापट ते पुढे जात होतं का फार हे करावं लागलं?
प्रयत्न करावा लागला ते मिळवण्यासाठी? थोडा प्रयत्न करावा लागला कारण मुळात ती खूप ॲम्बिशियस, प्रॅक्टिकल आणि थोडी स्टबन अशी आहे, जशी मूळ स्वभावाची मी नाही आहे. त्याच्यामुळे ते एक ॲटिट्यूड आणि ते सगळं मला कॅरी करावं लागलं आणि त्याच्यासाठी खूप शिव्या पण खायला लागल्या अभिजितच्या. बिईंग अ डिरेक्टर त्याने ते काढून घेतलं माझ्याकडनं ॲज अन ॲक्ट्रेस. सो त्याच्यासाठी खूप थँक्स त्याला पण. आणि प्रयत्न आणखी चालू, कारण आज पहिलाच प्रयोग आहे. सो आत्ताशी कुठे कॅरेक्टर आम्हाला गवसतंय, ते अंगात भिनेपर्यंत काही प्रयोग जातील आणि लोकांना परफेक्ट स्वीटी नक्कीच पाहायला मिळेल. बरं अमृता, आजपर्यंत आम्ही तुला म्हणजे फिल्म्समध्ये वगैरे पण पाहिलं, टेलिव्हिजनवर पाहिलं, पण आता हे नाटक जेव्हा आलं त्यात तुझी भूमिका अगदी वेगळी आहे. तू स्वतः किती एन्जॉय करते हे सगळं काम करताना आणि कसं वाटतंय तुला मला? मी खूप एन्जॉय करते ही सगळी प्रोसेस आणि हे नाटक, कारण अभिजितनी खरंच अप्रतिम लिहिलं आहे हे नाटक आणि आय वॉज कम्प्लिटली इम्प्रेस्ड अँड आय वुड लाईक टू थँक सॅम बिकॉज आम्ही एकत्र एक फिल्म केली पन्हाळा आणि शी सजेस्टेड हिम की तू अमृताला घे या नाटकात आणि दॅट्स हाव आय केम इन टू द पिक्चर. आणि ते कॅरेक्टर बघून माझं असं झालं की ती ना इतकी घरगुती शांत म्हणजे तशी नवऱ्यावर प्रेम करणारी तशा सगळ्यात शांत असतात, पण यु नो नॉर्मल हाऊसवाईफ जी कमावते पण आणि जिची व्यथा आहे की नवरा काहीच करत नाही. अशा खूप बायकांचे प्रॉब्लेम्स आहेत आज आपल्याकडे आणि ती बाजू मांडताना मला खूप मजा आली, विशेषतः कारण मी असं कॅरेक्टर फार कमी केलं आहे किंवा माझ्या पर्सनॅलिटीला हे फारसं जात नाही. मी जरा खूप लिटल स्ट्रॉंगर ह्युमन बिईंग, बट आणि नंतरचा जो ट्विस्ट आणि टर्न्स त्यांनी ते ठेवले आहेत त्या कॅरेक्टरला, त्याच्यामुळे इट वॉज अ चॅलेंज अँड आय होप आय हॅव ट्राईड टू डू इट ऑनेस्टली. जसं सॅम म्हणाली की काही प्रयोगांनंतर आणखीन चांगली निलिमा, अश्विन आणि स्वीटी, रेमो सगळे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतील. पटकन सांग, तू असं का म्हणालास की तू एक एजंट आहेस? त्या परिकाकाच्या बोलण्यात येऊन तू LIC नाही ना जॉईन केलीस? अश्विन, का केलंस तू हे असं? LICची कामं आपल्याला झेपणारी आहेत का? इथे तुला तुझ्या सीटसाठी साधं कोणाला घरीच पडता येत नाही. LIC काय करणार आहेस तू? मला वाटलं तुला हा माणूस काहीतरी लपवतोय माझ्यापासून. बबडू, तू का केलं असं? मी आहे ना तुझ्या बरोबर. आपलं रिलेशनशिप काय ते माहितीये ना आपल्याला. लोकांच्या मनावर घ्यायचं नाही. मला कधी कधी तुझी भीतीच वाटते. तळ्यात मळ्यात बघितलं, कधी तळ्यात होते कधी मळ्यात होते, म्हणजे आय वॉज गेसिंग, म्हणजे एक गेसवर्क होतं. पण त्याचा जो शेवट केला आहे तो अतिशय अनपेक्षित. तो तळ्यातही नव्हता, मळ्यातही नव्हता, तो वेगळ्याच ठिकाणी होता. सो इट वॉज कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड. एकतर अमृता संत, जी 15 वर्षापूर्वीची माझी मैत्रीण आहे, आज तिला स्टेजवर तिचं प्रोफेशनल नाटक बघताना अभिमान वाटतोय, कौतुक वाटतंय आणि तिने अतिशय उत्तम काम केलं आहे. त्यामुळे खूप समाधान वाटतंय. अभिजितनी लिहिलं आहे, बसवलं आहे, काम केलं आहे, संविधानी काम केलं आहे. नवरा बायकोच्या जोडगोळीला बघताना खूप छान वाटतं. त्यांचं ट्युनिंग चांगलं आहे. अर्थात उत्तम अभिनेते आहेतच ते, पण आय कम्प्लिटली गॉट एंटरटेन म्हणण्यापेक्षा माझं मन सतत चालू होतं. आणि मला असं वाटतं नाटकाचं यश तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही त्यातनं आऊट होता, तेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये खेळायला लागता. पण मी मोबाईल पर्समधनं बाहेर पण काढला नाही. आय थिंक नाटकाचं यश त्यातच आहे. बाकीचे कलाकार तसे एस्टॅब्लिश आर्टिस्ट आहेत, तू तसा नौखा आहेस या सगळ्यांमध्ये आणि वेगवेगळी कॅरेक्टर्स तुला या नाटकात पोर्ट्रे करायची होती, तर कसं केलंस आणि किती एफर्ट्स टाकलेस त्यासाठी? नाही, मला प्रयत्न तर खूप करावे लागले, कारण आमचे दिग्दर्शक लेखक अभिजित गुरु यांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मूळचा या नाटकाचा जो दीर्घांक होता, त्या दीर्घांकामध्ये मी आत्ता या नाटकात जे कॅरेक्टर करतोय ते कॅरेक्टर नव्हतं. दीर्घांकाचं 2 अंकी नाटक झाल्यानंतर माझं जे कॅरेक्टर आहे ते लिहिलं गेलं. त्यानंतर रेग्युलर ऑडिशन्स झाल्या, त्या ऑडिशनमध्ये मी पास झालो आणि मग मी हे कॅरेक्टर खरं तर करायला लागलो. म्हणजे त्या माझ्या ऑडिशन्सच्या वेळी माझे सगळे सहकलाकार होते, स्वतः दिग्दर्शक होते, आमचे निर्मातेही होते. त्यांना असा विश्वास वाटला की हा करू शकेल.
आणि त्यानंतर मग खरे प्रयत्न माझे चालू झाले की 4 वेगवेगळ्या भूमिका करत असताना मग त्या प्रत्येकाचे मॅनरिझम्स किंवा बारकावे जे काही आहेत त्या सीनला जातील असे, त्या सीनला सूट होतील असे, किंवा त्या कॅरेक्टरला, मुख्य म्हणजे त्या कॅरेक्टरला सूट होतील असे कसे काढता येतील, कसे सादर करता येतील. मग त्यासाठी मीही प्रयत्न केले, मी खूप प्रयत्न केले. त्यानंतर माझ्याबरोबर माझ्या सहकलाकारांनीही मला खूप मार्गदर्शन केलं. सगळ्यात मोठं मार्गदर्शन मला आमच्या दिग्दर्शकांकडून मिळालं. म्हणजे तो लेखक असताना सुद्धा नाटक बसवत होता तेव्हा तो लेखक नव्हता, तो एक दिग्दर्शक होता. हे मला जाणवलं की नाही, तू असं कर, तू तसं कर. मग मी काही सुचवायचो, अभिजित मला हे सुचतंय, आपण असं करून बघूयात का, तसं करून बघूयात का. आणि त्यांनीही मला बऱ्यापैकी फ्रीडम दिला. मला खूप गोष्टी करून बघता आल्या, त्या अप्लाय करता आल्या आणि अशा पद्धतीनं मला हे रोल करता आले. एक पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला असं लांब कुठेतरी एक कॅरेक्टर दिसत होतं. त्या जवळ जाण्याचा मी प्रयत्न करत होतो. अजूनही असं वाटत नाही आहे मी त्याच्या जवळ गेलो आहे, पण ते करू शकीन असा मला अजूनही विश्वास वाटतोय. नक्कीच. मध्ये मध्ये कशाला येतो? मरशील ना ऍक्सिडेंट होऊन. अरे काय चालवलं आहे? रस्ता आहे का हा गाडी चालवायला? घर आहे ना हे? घर आहे का? हो. म्हणजे हे घर नाहीये, हॉल आहे. हॉल. अरे हॉल घरातच असतो ना? नाही, हॉल कुठे पण असतो. म्हणजे ऑफिसमध्ये असतो, दवाखान्यात असतो, लायब्ररीत असतो, आणि हॉटेलमध्ये असतो, आणि ऑफिसमध्ये पण असतो, आणि दवाखान्यात पण असतो. आणि तिकडे जे हॉल्स असतात ना त्यांना रिसेप्शन किंवा लॉबी असं म्हणतात. करेक्ट. माझा पप्पा पण तिथेच नाही ना, लॉबी हॉटेलमध्ये असते ना ती. काय लॉबी? पप्पा मेला. तुम्ही तरी ना असं घेऊन मारलं त्याला खटाय, आणि मग माझा पप्पा मेला. तर राजीव, या नाटकामध्ये तुमची जी भूमिका आहे ती थोडीशी म्हणजे नक्की काय आहे ते बराच वेळ म्हणजे कळत नाही, आणि जेव्हा कळतं तेव्हा एकदम असं गौप्यस्फोट झाल्यासारखं वाटतं. तर हे असं कॅरेक्टर प्ले करायचं होतं, त्यामुळे वारंवार त्याला एक वेगवेगळ्या शेड्स होत्या. तुम्ही किती प्रयत्न केलेत आणि कितपत यशस्वी झालेत असं वाटतं? काय झालं, आम्ही जेव्हा दीर्घांक करत होतो तर तेव्हा हा जो सायमन आहे तो फक्त विलन होता, आणि नंतर तो डॉक्टर सतीश असायचा. तर त्या डॉक्टर सतीशला फारशा व्हेरिएशन्स नव्हत्या, कारण त्याला प्लेनच बोलायचं होतं, आणि मग शेवटी कळतं की वगैरे असं गोष्टी होत्या. पण आत्ता जेव्हा अभिजितनी लिहिलं तेव्हा प्रॅक्टिस सुरू झाली आमची, आणि माझं कॅरेक्टर नंतर कसं येणार आहे कुणालाच माहिती नव्हतं. म्हणजे मला पण नाही, आणि रादर त्याला पण नाही. आणि नाटकाच्या आधी 8 दिवस आय थिंक त्यांनी ते सगळे बाकीचे चेंजेस केले. तुझ्या मनातला राग असं खोटा असून किती दाबायचा प्रयत्न केला तू बाहेर असत तरी दाबणार नाही. तुझ्या नवऱ्याविषयी मारून टाकावंच वाटत नाही का? राहतेच काय तसे? तुझ्या बाहेर पडलेली बेडी आहे, तुझा सगळा प्रोग्रेस त्याच्यामुळे आणलाय, तरी तू त्याच्यावर राहतेस. मला विरुद्ध मग काय करू मी? खून. ते बरेच चेंजेस केले, त्यामुळे 8 दिवसात मलाही खूप कष्ट घ्यावे लागले. आणि अभिजित खूपच कॉपरेटिव्ह आहे. म्हणजे कदाचित समिधा म्हणली तसं तो समिधाला ओरडत असेल, पण ते आमच्यासमोर नाही, जो घरी ओरडत असेल. पण आम्हाला तो कधीच ओरडला नाही. त्यांनी उलट आम्हाला कायम सांगितलं व्यवस्थित की असं पाहिजे तसं पाहिजे, किंवा आम्ही काही सजेस्ट केलं तर तो पटकन दुसऱ्या डिरेक्टरसारखं हे काय असं काय नाही, असं कधीच केलं नाही त्यांनी. आमच्या पण सजेशन घेतल्या. रादर आमची सगळी टीम होती, म्हणजे शिबू आणि संतोष सरांचे मी आभार मानतो की त्यांनी दीर्घांकातलेच कलाकार उचलून कुठलाही चेंज न करता हे नाटक करायचं धाडस केलं. हे खरंच ग्रेट आहे. आता प्रेक्षकांची वाट बघतोय आणि ते येतील अशी खात्री आहे. तळ्यात मळ्यात माइंड ब्लोईंग नाटक आहे. खूप दिवसानंतर रादर खूप महिन्यानंतर मी असं वेगळं काहीतरी डोक्याला शॉट देणारं म्हणा किंवा एक शॉकिंग थ्रिलर आणि घटनांनी वेढलेलं असं एक स्पीडी नाटक बघितलं. अभिजित माझा खूप जवळचा मित्र आहे, अभिजित समिधा.
आणि त्याची मुळं इथे रंगभूमीतच आहेत. त्याला बऱ्याच दिवसांपासून रंगभूमीसाठी काहीतरी करायचं होतं आणि ह्या नाटकाच्या निमित्ताने त्याचं स्वप्न पूर्ण होतं आहे. आणि अभिजित समिधा दोघेही खूप वर्षानंतर एकत्र काम करत आहेत थिएटरमध्ये. तर माझ्या त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत. शिवदर्शन साबळेलाही पूर्ण माझ्या शुभेच्छा आहेत. या संपूर्ण टीमला ज्यांनी ह्या नाटकाची उभारणी केली. एक असं वेगवान, डोक्याला सतत मुंग्या आणणारं, सतत तुमचं डोकं नाटकामध्ये चालू ठेवणारं, वेगळं ठेवणारं असं हे तळ्यात मळ्यात अप्रतिम नाटक आहे. तुम्ही प्रत्येकाने आवर्जून बघा आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नाटक खूप आवडेल. बरं शिबू, सगळेजण सांगतायत की दीर्घांक जेव्हा तू पाहिला होतास असं, तेव्हा तुला काय वाटलं होतं या नाटकामध्ये की असं काय पोटेन्शियल आहे की हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि लोकांनी डेस्परेटली हे पाहिलं पाहिजे, कारण तिसरं नाटक आहे वर्षभरातलं तुझं, त्यामुळे त्याबद्दल लोकांची अपेक्षा पण असणार, काय सांगशील? डेस्पिरेशन मला जास्त होतं बघण्याचं नाटक. म्हणजे मला असं वाटतं, मी आणि संतोष जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा आमचं असं झालं की फर्स्ट ऑफ ऑल मी जेव्हा पहिल्यांदा ठरवलं की मला नाटक करायचं आहे, तेव्हा मला फक्त आर्थिक नाही तर एक ज्याला म्हणतो ना, एक एक्सपिरियन्स पाठबळ असणं गरजेचं होतं या नाटकाला. कारण हे नाटक अगदी तसं सोपं नाही आहे. एखादी गोष्ट उभारणं खूप सोपं असतं, त्याला चालवणं किंवा त्याला सस्टेन करणं त्या गोष्टीचं ते खूप अवघड असतं. तेव्हा मी, माझी आई आणि संतोष आमचं एक मीटिंग झाली. तेव्हा आमचं हे डिस्कशन झालं की ठीक आहे, अशा टाईपची नाटकं येत नसतील किंवा या धाटणीतली नाटकं नसतील, पण आपण दरवेळेला आपण साचेबद्ध नाटक करण्यात काही पॉईंट नाही आहे. आपण पण काहीतरी वेगळं, इफ नॉट वेगळं, ॲक्च्युली तो खूप क्लिशेड शब्द आहे तो, पण ॲटलिस्ट आपण प्रयत्न काहीतरी वेगळा केला पाहिजे. काहीतरी आपल्याला ॲज अन ऑडियन्स जे आवडेल ते आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्या निमित्ताने आमचं सगळं हा प्रोसेस सुरू झाला. आणि मी सगळ्यांचे, अभिजित गुरु, समिधा गुरु, अमृता संत, चिन्मय पाटसकर, राजू बावडेकर, संतोष काणेकर, वैजयंती साबळे आणि माझ्या संपूर्ण टीमची, प्रोडक्शनपासून त्या लाईटपासून त्या सगळ्या, भूषण देसाईपासून विजय कोळवणकरांपासून सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक तर अभिजितवर आणि त्यानंतर आमच्यावर ॲज अ प्रोड्युसर्स आमच्यावर विश्वास दाखवला. नाहीतर या नाटकाला जनरली कोणीही पटकन एखाद्याला पोटेन्शियल दिसणार नाही. आणि मला खूप कौतुकास्पद वाटते ही गोष्ट की अभिजितनी एक इन अ वे प्रायोगिक नाटक होतं ते, जे मी पाहिलं होतं ते, पण गोष्ट अप्रतिम होती त्याची. आणि त्याचं अत्यंत सहजतेने, म्हणजे सिम्पल पद्धतीने त्यांनी ते त्याचं रूपांतर एक कमर्शियल नाटकामध्ये केलं. आणि ते म्हणजे फॅन्टॅस्टिक आहे. त्याच्या लिखाणामध्ये, त्याच्या दिग्दर्शनामध्ये जो आवाका ग्रॅप करणं असतं ते खूप तुफान आहे त्याचं. बरं संतोष सर, आता फायनली आज नाटकाचा पहिला प्रयोग झाला, प्रेक्षक संख्या आपण पाहिली, कसं वाटतंय? आणि इथून पुढच्या बद्दल, म्हणजे तुम्ही जो निर्णय घेतला होता की हे नाटक रंगभूमीवर आणायचं, ते योग्य ठरलं असं वाटतंय का? हो, निर्णय जसं सगळेच म्हणाले, जसं की निर्णय मी घेण्यापेक्षा तो शिबूने घेतलेलाच होता की हे नाटक करायचं आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की ते जाहिरातीतून आणि आणखीन काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येईल का याचा विचार करून आम्ही करत होतो. आणि लोकांनी आज त्याची प्रतिसादसुद्धा दाखवला. कारण की ज्या पद्धतीने उपस्थिती होती की आज कोणीही नामवंत चेहरा नसताना, की ज्याला म्हणतो आपण बुकिंगचे आर्टिस्ट घेऊन सध्या नाटकं येत आहेत, तशी नाटकं नसतानासुद्धा ज्या पद्धतीने आज शनिवारच्या या दिवशी लोकांनी उपस्थिती दर्शवली, म्हणजे जाहिरात 100% लोकांपर्यंत पोहोचली. आणि लोकांना जर जाहिरातीतून काहीतरी वेगळं आहे, चांगलं आहे, हे बघण्याची इच्छा आहे हे तरी कळलं. म्हणजे तो आमचा जो सगळा एक उपक्रम होता की ठीक आहे, नाव नसलेले असतील तरी चालेल, पण आपण त्या पद्धतीने जाहिरात करू की हे नाववालेच आहेत. आणि ते आज खरं ठरलं. कारण की आज जे बुकिंग झालं ते या चेहऱ्यांना झालं आहे. आज नाटकाबद्दल किंवा लेखक दिग्दर्शक म्हणून अभिजितने खूप मालिका आणि सिनेमांना काम केलेलं आहे, पण नाटकात काम करताना तो त्याही भूमिकेत नवीन होता. ॲज अ ॲक्टर म्हणून तो पहिल्यांदा काम करतोय. समिधाही टेलिव्हिजनवर आणि अमृतासुद्धा टेलिव्हिजनवर बऱ्याचदा बघितले गेले, पण आज नाटकाचा अनुभव त्यांच्या पाठीशी नसतानाही लोकांनी जो काही विश्वास दाखवला त्यासाठी मी थँक्स म्हणेन सर्व प्रेक्षकांचे. आणि बऱ्याच दिवसात सस्पेन्स नाटक जे पाहायला मिळालं नाही आहे, त्या अनुषंगाने हे आलेलं नाटक आहे, तर लोकांनी नक्की जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवून या नाटकाला प्रतिसाद द्यावा. धन्यवाद, एवढ्या मनापासून बोललात. आणि इथून पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा.